चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू पाठवायचे मैदानाच्या यावेळेस कट केलाय कव्हरच्या दिशेला मात्र देखना फटका जमिनीला गुदगले करत फिल्डर पर्यंत पोहोचेल तिथपर्यंत एक धाव दवीला कन्व्हर्ट करणार का 2 धावा इथे कंप्लीट करत असताना या 2 धावीने धावफलक पुढे सरसावला जातोय. यावेळेस लेग साईडला चेंडू पाहायला भेटतोय. अतिशय वेगात गोलंदाजी करण्याच्या नादामध्ये कुठेतरी अतिरिक्त खर्च करताना अतिरिक्त धाव इथे आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या झालेली ती फक्त 3 हे आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटेल. चिपात पडे या संघाला सामना जर जिंकायचा चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस आपल्याला पाहायला भेटेल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र फाईन लेगला जाते. चेंडू मात्र निघून जाईल का चांगली फिल्डिंग पाहायला भेटे. अप्रतिम एफर्ट आपल्याला 100% आपल्याला पाहायला फिल्डिंग पाहायला भेटते. नक्कीच्या विजय संघाचा 12वा प्लेअर यायचा आहे. लॉस असेल आबागाव या संघाला नक्कीच बाय मिळले बी ग्रुप मधून उद्याच्या दिवसात मॅचेस असतील. नवीन फलंदाज बादल आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झालेली होती फक्त 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. शेवटचा आजच्या दिवसातील सामना रंगताना एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती फक्त 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. आणि 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते चिपातपाडे या संघाकडून. चला पंच थोडीशी घाई करा. मॅचला स्टार्ट करायचं आहे. यावेळेस लोंगनला चेंडू निघून जातोय. एक धावी ते मात्र अजित केलीच्या दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव पूर्ण होईल. परंतु इथे गडी बाद होताना पहिल्याच चेंडूवरती पाहायला गेलं तर एक धाव आणि रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद होताना
यावेळेस मोठा फटका आणि चेंडू मात्र निघून जातो सीमारेषा बाहेर येतोय हा षटकार. बॅटच्या रडारमध्ये होता, चेंडूला पाठवून दिले आउट ऑफ द पार्क प्रेक्षकाच्या भेटीला आणि अभिवादनसाठी. धावसंख्या झाली या 6 फ्लाय होते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 या आकड्यावरती पाहायला भेटते. चांगलासा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस कट केलाय पॉईंटच्या दिशेला मात्र टिपमध्ये फिल्डर वाईडीस टिपला फिल्डर पाहायला भेटतोय. फिल्डर मात्र बनवून राहील आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर येतोय हा चौकार. षटकारानंतर चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या झाली 19 या आकड्यावरती. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होत आहे. ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. चांगले असे डिसिजन आपल्याला पाहायला भेटत पंचांच्या भूमिकेमधून. खूप चांगले असं डिसिजन आपल्याला पाहायला भेटत. धावसंख्या फक्त झाली ती 19 या आकड्यावरती. यावेळेस फाईन लेगला का फिल्डर इथे कॅच करेल. 3 खेळाडूंच्या मध्ये टप्पा खाताना चेंडू आपल्याला पाहायला भेटतो. एक धाव दुहेरी धावेचा प्रयत्न इथे पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना शेवटचा बॉल बाकी आहे. थांबायचा आहे. एक बॉल बाकी आहे. त्या फिल्डिंग सजवा. नवापाड्याचा संघनायक यायचा आहे टॉससाठी. नवापाडा आणि ध्रुव 11C संघात ही सामना आपल्याला पाहायला भेटतोय. खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते. रनआउटची संधी आणि रनआउट इथे एक धावेने धावला पुढे सरसावलं जाईल. धावसंख्या होणार आहे ती म्हणजेच 22 या आकड्यावरती 20 रनासाठी विनिंग असेल. फिल्डिंग सजवा. हॅलो. धावसंख्या झाली ती 22 धावा आणि 23 धावाचं आव्हान ठरलेलं आहे ते चिपाटपाडा संघासमोर. दिल्या ना तिकडं. आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहेत ते रोहित आणि सुनील. तसेच गोलंदाज आहेत ते निखिल.
बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आता मात्र झेल होईल का, झेल टिपला जाईल का, आणि झेल सुटतोय तिथपर्यंत एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत आहे. संघाचा श्रीगणेश होतोय या 2 धावेने. एक तर शनिवारी खेळू नाही तर शुक्रवारी, बस रविवारी नाही खेळवायचं. ऐकलं तर उद्या या. बघूया पुढील चेंडू. आता मात्र रविवारी नाही खेळवायचं. निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू, गुड लाईनचा असा चेंडू पाहायला भेटतोय. बघूया पुढील चेंडू निखिल यांचा. आता मात्र फुलटस चेंडू होतो आणि चौकार जातोय. गचाळ असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या झाली ती 6. सुरेख अशी फटकेबाजी पाहायला भेटते मिस्टर रोहित यांच्याकडनं. पुढील चेंडू निखिल यांचा. चौकार मारतील की षटकार. आणि आता मात्र दिशाहीन चेंडू, खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते ती 7. रोहित मात्र निर्धाव चेंडू, गुड लाईनचा असा चेंडू, वाईट लाईन वरती बॉल खेळवला जातोय फलंदाजाला, कारण की माहिती आहे फटका जर लेगला लागला तर तो षटकारच जातो, त्यामुळे ऑफला खेळवले येते. आता मात्र उंच उडालाय चेंडू, झेल होईल का, झेल टिपला जाईल आणि झेल टिपला जातोय. पहिला झटका लागतोय तो वाल्व चिपाटपाडा संघाला. रोहित यांच्या खेळीला पूर्णविराम लागलेला आहे. आता मात्र त्यांच्या जागेवरती येत आहे तो सागर, 45 नंबर जर्सी. रोहित शर्माची आठवण करून देताना बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय सागर. आता मात्र एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होते ती 9. अजूनही 6 चेंडू आणि 14 धावेची गरज. चिपाटपाडा संघाला आता मात्र मोठे फटके खेळायला लागतील. बघूया आता मात्र उपच्या दिशेने फटका, 1 धाव कंप्लीट होते आणि एका धावेवरती समाधान मानावे लागेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते ती 10. बघूया पुढील चेंडू रितेश यांचा. कशा प्रकारे हाताळतोय हा गोलंदाज संघासाठी. आता मात्र स्वतः कॅरी करेल का, नाही. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते ती 11. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो मिस्टर रितेश.
आता मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र जिंकायचे असेल तर 2 फटके मारावे लागतील 6 धावांसाठी. आता मात्र फटका तर मारलाय परंतु तिकडे यष्टीरक्षक आहे. 1 धाव कंप्लीट होते आणि दुसऱ्या धावावरती गडी बाद होतोय मिस्टर सागर. आता मात्र सुनील यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते आशिष. चला स्पीडअप घ्या थोडी मॅचला.